हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ताईंनो 2 दिवस व्लॉग्स काही आपले आले नाही, तर तुम्ही आजच्या व्लॉगमध्ये संपूर्ण रूटीन बघाल की किती बिझी होतं। एवढी माझी एक चूक झाली की फक्त कम्युनिटी वगैरे टाकली नाही, तर याच्यानंतर ना असं कधी झालं तर नेहमी मी कम्युनिटी वगैरे टाकून देणार, जेणेकरून माझ्या ज्या गोड ताई आहे, मैत्रिणी आहे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडेल की आज व्हिडिओ येणार नाही म्हणून। तर आता तुम्हाला जो काही व्लॉग दिसत आहे तो आहे शनिवारच्या सकाळचा। तर इथे ना मुंग्या ज्या आहेत त्या दिसायला लागल्या होत्या आणि मला आज किराणा पण आणायचा होता आणि माझं ठरलेलं असते की ज्या दिवशी किराणा भरायचा आहे त्या दिवशी पूर्ण डब्बे जे आहे ते रिकामे आहे का, खाली आहे का, भरलेले आहे का, किंवा कोणतं सामान पाहिजे ते सगळं बघायचं। आणि मग ना मला इथे ना मुंग्या दिसल्या, त्याच्यामुळे मुंग्यांसाठी हा एक आम्ही पावडर वापरत असतो। तो आहे एक पावडर, समोर मी दाखवलेला आहे, त्याचं नाव वगैरे मलाही नाव आठवत नाही। 35 रुपयाचं पॅकेट आहे। घरगुती भरपूरसे उपाय जे आहे ते फेल पडते, पण हा जो पावडर आहे टाकला की 8-10 दिवस तरी बघावं लागत नाही, त्याच्यावर मग आणखी टाकावं लागते। थोडा डस्ट वगैरे होते पण ना मुंग्या अजिबात लागत नाही, त्याच्या जवळून जरी जाईल पण डब्याच्या आतमध्ये शिरत नाही। एवढ्या त्या मुंग्यांच्या पावडरची ना पावर आहे। तर तेच मी बघत होती, सगळे डब्बे वगैरे बघून घेतले आणि महिन्याभराच्या अंदरनं 1-2 डब्बे असे निघतेच की त्याला घासावं वगैरे लागते, कारण बिस्किटांचे डब्बे झाले, मुलांच्या खाऊचे डब्बे, हे सतत आपण रोजच त्याला वापर करतो, म्हणजे मुलांना लागलं की लगेच आपण ते गडबडीमध्ये देतो। मग ह्या डब्यांना ना स्वच्छ हे करावंच लागते, जेणेकरून जेव्हा आपण नवीन किराणा भरतो तेव्हा मग त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे ठेवल्या जाईल, किंवा मग आपल्या हे जे मुंग्या वगैरे लागण्याचे प्रकार असते ना ते त्याच गोष्टीमुळे असते की आपण तेलकट आणि बिस्किटांचं वगैरे ते सारखं तसंच वापरल्यामुळे जास्त प्रमाणात मुंग्या वगैरे होते। तर हा बघा, इथे मी पावडर दाखवत आहे तुम्हाला, विनाशक असं आहे त्याचं नाव आणि 35 रुपयाचं पॅकेट आहे। तर मी मुंग्यांसाठी हा उपाय करते। तुम्ही कोणता उपाय करता किंवा घरगुती कोणता उपाय करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सगळे काही सकाळचे कामं वगैरे आवरले, झाडू पोछा सगळं झालं, यांची ड्युटी पण होती। मग यांना फोन आला की जायचं आहे नाईट ड्युटीला। मग म्हटले हे की मी घरी आहो, तर हे काम पहिले करून घे, कारण सतत वाढवल्याने ना मिरच्या ज्या आहेत त्या खरंच पांढऱ्या पडते। आणि एका ताईची कमेंटसुद्धा आली होती की किती समजावून सांगते माझ्या ताई मला की त्या सारख्या वाढवू नको, मिरच्या ज्या आहेत त्या पांढऱ्या पडते, तिखट पांढरं पडते। शिवाय ना मिरचीमध्ये जेव्हा मशीनला नेशील तेव्हा ते त्याच्यामध्ये तिखट टाक आणि तेलसुद्धा घेऊन जा। पण ना ताई इकडे काय होते, मशीन आहे डायरेक्ट अशी, जशी आपण पीठ दळून आणतो ना तशासारखी एक गिरणी आहे, त्याच्यामधून डायरेक्ट फक्त मिरच्याच ते लोक घेतात। बाकी जे काही मीठ टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे, ते सगळ्या गोष्टी घरी जाऊन करा म्हणते, तिथे देतच नाही। मी जेव्हा इथे राहायला आली फर्स्ट टाईम, जेव्हा मी तिखट बनवलं होतं ना, छान असं पातेलं जे असं मोठं आपलं भांडं असते ना गंज वगैरे, त्याच्यामध्ये छान तेल टाकून धने, मेथी, 1-2 प्रकारचे मसाले असं सगळं टाकून मी छान असं भाजून घेतलं होतं आणि त्यानंतर त्याला छान असं तेल सुकू दिलं, मीठ वगैरे सगळं टाकून त्यांच्याकडे दिलं होतं। पण त्यांनी मग ते दळून दिलं कसंबसं, पण ते घरी येऊन न 3 ते 4 वेळा बारीक चाळणीने पूर्ण आम्हाला चाळावं लागलं तिखटाची वस्तू, कारण कांडप नाही आहे इथे जवळ आणि असेल तरी माहिती नाही आता। पण त्यांनी सांगितलं की इथून थोडं दूर जावं लागेल, चंद्रपूर साईडला वगैरे, थोडं मुरखेडाला तर नाही आहे, पण असं काहीतरी 1-2 गावाचं नाव सांगितलं होतं, सावली वगैरे, तर तिकडे जावं लागेल असं बोलले। मग म्हटलं हेच बरं आहे आणि मग 1 वर्ष करून बघितलं, छान तिखट जे आहे ते टिकावदार बनलं। आणि मग आता काय करते, मी तिखट दळून आणलं की समोर तुम्हाला दिसेलच की मी काय प्रोसेस करते टिकवून ठेवण्यासाठी। तर ह्या ज्या नुसत्या मिरच्या आहे ना, ह्या काढून झाल्या, देठं काढले, उन्हात छान वाळवले कडकडीत, की मग डायरेक्ट त्याला फक्त पावडर करून आणले जाते। याच्यात ना मीठ राहत, ना तेल राहत, ना कुठलं भाजणीचं राहत, ते फक्त मशीन तशीच आहे की डायरेक्ट त्याला मिरची न्यायची आणि पावडर करून आणायचा। तर दादांची ना मला सगळ्या कामात खरंच खूप मदत होते। आणि मुलं छोटे म्हटलं ना तर खरंच सगळ्यांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे। जसे मुलं मोठे होते मग तसं आपलाही लोड कमी होतो, त्यांना जवळ घेणं, त्यांना खाऊ पिऊ स्वतःहून घालणं, त्याच्यामध्ये आपला वेळ वाचतो। मग आपण एकटं सगळ्या गोष्टी करू शकतो। पण जेव्हा छोटे असते ना तेव्हा खरंच आपल्याला जर दुसरं सपोर्टिव्ह सिस्टीम नसेल घरात कोणीच मोठं, किंवा मग कुणीही झालं घरात दुसरं कुणीच नसेल, तर सगळ्या दादांना माझी विनंती आहे की माझ्या गोड ताईंचं खरंच खूप समजून घेत जा, त्यांना समजून घेत जा, कारण कामं घरातले
जेवढी ड्युटी नसते ना त्याच्या डब्बल कामं असते. एक घरात राहणारी जी काही गृहिणी आहे ना ती अजिबात रिकामी राहत नाही. सकाळी उठली तेव्हापासून जी तिची धडपड असते ती नवऱ्याच्या डब्यासाठी, मुलांच्या जेवणासाठी सगळ्या गोष्टी असते आणि त्यातल्या त्यात वेळेत नाही झालं त्याच्यातही सगळ्यांचा ओरडा असतो. तर ह्या गोष्टी टाळा आणि खरंच सगळ्या ताईंचं समजून घेत चला. तर हा माझा ह्या व्हिडिओतर्फे संदेश आहे. कारण आमच्या घरात करतात ह्या गोष्टी म्हणून मी सांगत आहे किंवा मग सगळ्यांच्या घरातलं वेगळं वेगळं असेल पण एक समजून घेतलं ना तर खरंच एक आपल्या बाईच्या जातीला खूप समाधान मिळते. त्यानंतर ना संध्याकाळच्या वेळी सगळं काही आवरलं तर जेव्हा तिखट आणलं ते पूर्ण गरम होतं पॅकेटमध्ये तर मी ते पूर्ण असं कटोऱ्यामध्ये काढून ठेवलं. त्याच्यावर पेपर झाकून नंतर आम्ही गेलो इथे किराणा आणायला. कारण किराणा पण आणायचा होता. महिन्याची सुरुवात झाली की सगळा गोंधळ उडतो आणि जे काही वेळ मिळते त्याच्यात पटापट घरात जे काही आणायचं आहे ते आणून ठेवावं लागते. नाहीतर मग दादांचं इकडे तिकडं जाणं झालं की मग असं असते मला की लोकलमधून 1-2 आणा आणि मग ते यूज करा. काय करणार मग ड्युट्या अशा असल्यावर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट ह्या करावंच लागते. तिकडनं आल्यावरनं दिवसभराचं खूप थकल्यासारखं होत होतं. कारण मिरच्या काढून झाल्या मग बरेचसे आपले छोटे मोठे घरातले सगळे काही कामं असते. जरी आपल्या मदतीला सगळे कोणी असले पण आपल्यावर एक लोड असते की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे. मिरच्या काढून झाल्यावर बरेचसे कामं असते क्लिनिंगचे वगैरे ते पूर्ण पाणी टाकून झाडा. कारण छोटे मुलं आहे त्यांच्या हातापायाला किंवा मग आपल्यालाही थोडीशी खेस वगैरे नाही झाली पाहिजे. ते सगळं क्लिनिंग वगैरे केलं. त्याच्यानंतर परत किराणा आणायला गेलो. किराणा आणायला गेलो तर आपली जी काही पोलीस कॅन्टीन आहे ती बंद होती. सोमवारपासून चालू होईल असं तिथं नोटीस बोर्ड लावून होता सॉफ्टवेअरचं वगैरे. मग यावेळेसनं सगळं काही जो किराणा आहे तो जवळच्याच रिलायन्स मार्टमधून आणला. एक आहे मोठा मॉल पण तो भरपूर लांब आहे आमच्या घराजवळून. मला वाटते बस स्टॉपच्याकडे आहे तो. पण तिथे गेलं ना थोडंसं वेळही जातो आणि त्यातल्या त्यातनं दादांची होती आज नाईट ड्युटी. त्याच्यामुळे मग म्हटलं चला ह्या जवळच्या याच्यातूनच घेऊन यावं. पाहिजे तसा मिळून गेला सगळं आणि साबणी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आम्हाला कॅन्टीनमधून परवडतात. तर त्या सगळ्या काही आणायच्याच नव्हत्या म्हणून मग शेंगदाणे, डाळिया, रवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या रिलायन्स मार्टमधून आणल्या आणि तिकडून आल्यावरनं शॉर्टकट म्हटलं पटकन मसाले भात बनवते. कारण ड्युटीची वेळ ही झाली होती. आल्या आल्या दादा गेले होते आपले हजेरी द्यायला. जाऊन येतो आणि लगेच मग जेवायला येतो असे सांगून. तर बराच वेळाने पण आले. एक वेळचा माणूस घरून गेला ना मग 2-3 तास लटकला तो लटकला. त्याच्यापेक्षा ना पटापट केलं ते कामाचं. पण आज किराणा आणायला गेली होती त्याच्यामुळे मग राहून गेला होता माझा स्वयंपाक. मग पटकन तिकडून आल्यावर भात फोडणी दिला आणि फ्रीजमध्ये दही होतं. तर कढी तर बनवायची नव्हती. आता उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे गरम गरम एकदम नाही खावंसं वाटत आणि मसाला भात म्हटलं ना मसाले असतेच त्याच्यामध्ये. त्यामुळे ना पटकन असं थोड्याशा 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं आणि साखर, मीठ हे सगळं मिक्स करून थंडगार पाणी टाकून असं मठ्ठ्यासारखं करून घेतलं. याच्यामध्ये जर बुंदी वगैरे असेल ना आपली याची बेसनची बुंदी असते ती फिकीवाली बघा पॅकेट्स वगैरे मिळते किंवा कोणी कोणी घरी पण तळतात. ती पण टाकली ना जसं रायता वगैरे बनवते कोणी ती पण एकदम मस्त वाटते A1. आणि नंतर ना छान अशी कोथिंबीर टाकली आणि परत फ्रीजला ठेवून दिलं. कारण जेवणाला अजून वेळ होता. कुकर होईल, थंडा होईल. आणखी अर्धा तरी तास बाकी होतं म्हणून मग फ्रीजमध्ये ठेवलं आणि मग बॉटल्स वगैरे सगळ्या काही खाली होत्या त्या पण भरून ठेवल्या. आपले कामं काही संपत नाही कितीही रात्र होऊ दे. मग बॉटल वगैरे भरून टाकल्या आणि ना मनामध्ये एक भीती जी आहे ना ती आजूबाजूला घडलं प्रकरण त्याच्यामुळे होतीच होती. असं बाहेर निघावंसं वाटत नाही. एकदम घरामध्ये ना दादा जर ड्युटीवर गेले तर इतकं उदासल्यासारखं वाटते. छान मोबाईलला गाणे लावते आणि बढिया मस्त कामं करत आहे असं चालू आहे. आता सपोर्टला कोणी नसल्यामुळे ना मुलांना घेऊन असंच जीवन जगाणं असते. कारण घरामध्ये आपण भीत आहे असं किती दिवस मनामध्ये ठेवणार असं होते. तर अंधार झाला ना म्हणून मला ती गोष्ट आठवली की दादा नाही आहे घरी आणि व्हिडिओमध्ये नाही एडिट करताना ते गोष्ट माझ्या मनात तेव्हाच होती व्हिडिओ एडिट करताना. म्हणून आता शूट करताना पण आता व्हिडिओ एडिट करताना पण आठवली मला ती गोष्ट. परत भांडे वगैरे सगळं जिथच्या तिथे लावून घेतलं कारण स्वयंपाक थंड व्हायला वेळ होता जो भात बनवला तो. आणि नंतर म्हटलं वेळ आहे दादांना यायला. मुलांना जेव खाऊ घातलं, चेंज वगैरे केलं. कारण गरमी म्हटलं ना एकदम ड्रेसेस किंवा मग अजून काय आपलं लॉंग कुर्ती वगैरे अजिबात लावूशा वाटतच नाही. कारण इतकं गरम होत आहे ना भारीच गरम. आणि गडचिरोलीतनं उन्हाळा पावसाळा असो चाहे हिवाळा असो खूप डेंजर असते. आपल्या तिकडल्या नागपूर वर्धा साईडपेक्षा ना इकडे सगळ्या गोष्टी तीनही ऋतू जास्त प्रमाणात वाटते मला तरी. आता 4 वर्ष झाले इथे राहत आहे तर पाऊसही सारखाच चालूच असतो. रिमझिम रिमझिम
उन्हाळाही खूप तापतो आणि थंडीसुद्धा खूप. तर इथे म्हटलं आता वेळ आहे, पटकन भरून घेते, नाहीतर पिशवी राहिली ती राहिली, 2 दिवस राहीन तरी राहीनच असं होते कधी कधी. आणि उद्यानं मला करायचं होतं पापड. ठरवलं आता, म्हटलं दादांना आतापर्यंत ड्युटी ज्या आहे त्या लागून जाते. त्यांचा फोन आला की उद्या साप्ताहिक दिलेली आहे आणि तशी रविवारी राहते, पण आता सध्या ड्युट्यांचं शेड्यूल जे आहे ते निवडणूक होतपर्यंत बिझी आहे, त्याच्यामुळे म्हटलं राहते नाही राहत. आणि सपोर्टला कोणी पाहिजे, त्याच्यामुळे पापड वगैरे बनवायचं म्हटलं तर म्हणून मी थांबलेली होती. आणि मग त्यांचा फोन आला की उद्या साप्ताहिक दिलेली आहे. तर मग मी पटकन डाळ आणि साबुदाणा जे आहे ते भिजू घातली. तुम्ही ते समोरच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, पण व्हिडिओ पूर्ण बघा. मी आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तो एवढा बिझी आहे, हा तर पूर्ण शनिवारचाच व्हिडिओ आहे. किराणा वगैरे भरून घेतला, इतकं म्हणजे बिझी शेड्यूल ठेवलं ना मी स्वतःचं की मला मोबाईल घ्यायला, एडिट करायला आणि व्हिडिओ पोस्ट करायला खरंच वेळ मिळाला नाही ताईंनो. 2 दिवस व्हिडिओ न येण्याचं कारण हेच होतं. आजपर्यंत ट्रायपॉड ओरडत होती, पण जसा ट्रायपॉड आला तसे आपले कामं पण भरपूर वाढले आणि त्याच्यामुळे व्हिडिओ काही आलेला नाही आहे. आज आहे सोमवार, मी व्हिडिओ एडिट करत आहे, तर आज मी काहीच काढलेलं नाही आहे. कारण हे 2 दिवसाचं जे काही एक सलग काम होतं ना, इतकं ओव्हरलोड झालं की सगळे हातपाय जे आहे ते दुखायला लागले. आणि म्हटलं चला माझं व्हिडिओचं जे काही काम आहे पेंडिंग, ते दोन्हीही जेवढं आता शूट केलेलं आहे ते सगळं माझ्या ताईंना मी शेअर करते. त्याही खुश आणि माझंही एक टेन्शन कमी. कारण जे काही आपलं काम आहे ना ते अर्धवट राहिल्यासारखं वाटत होतं. इतकं सगळे कामं झाले, पण मनाला ना एक समाधान नव्हतं वाटत की माझा व्हिडिओ गेला नाही, मला एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही. हे जे मनात आहे ना माझ्या कुठंतरी वाटत होतं की नाही, मला व्हिडिओ एडिट करायला पाहिजे होता. पण बेडवर लेटल्याच ना इतकी झोप यायची खरंच सांगते, कारण खूप दमल्यासारखं होत होतं. आता इथे मुलं तर जेवले होते, पण दादा यायचे होते, त्याच्यामुळे म्हटलं थांबून जाते, अर्धा तास बाकी होता त्यांना. पटापट किराणा लावून घेतला, डब्यांमध्ये पॅक करून घेतला. आणि आपली जी किचन आहे ना ती खूप सारी चेंज झाली आहे त्यांना. खूप साऱ्या डब्यांच्या अदलाबदल झाल्या. मलाच इतकं कन्फ्यूज होत आहे, कारण आपलं कधीही असते ना, आपला हात जिथे बसून असला ना तिथल्या आपण वस्तू पटकन घेतो, पण आता खूप सारं चेंजेस झाला आहे. आणि दादांचं म्हणणं पडलं की जे काही आपले ड्रायफ्रूट्सचे वगैरे डबे आहे ते मुंग्या लागत ठेवण्यापेक्षा असं थोडंसं एक कॉर्नर बनव, तिथे ट्रान्सपरंट डब्यामध्ये टाक, जेणेकरून ते दिसतील, खाण्यात जाईल, म्हणजे मुंग्यांना काही खायला ते मिळणार नाही, आपल्याच पोटात जाईल असं झालं. कारण 2 महिन्यापासून सतत जसा उन्हाळा चालू झाला ना तसं मुंग्यांचं प्रमाण खूप वाढलं. 8 दिवस 10 दिवस लक्ष नाही दिलं की डब्यांमध्ये मुंग्या ज्या आहेत त्या भरपूर होते. त्याच्यासाठी तो पावडर आणूनच ठेवला आहे. वाटलं की लगेच मी टाकून देते, थोडंसं कंट्रोलमध्ये आहे, पण कितीही म्हटलं तरी त्या आता उन्हामुळे येतातच बाहेर. सकाळी आता ही जी मॉर्निंगची वेळ आहे ही संडेची. कालचाच व्लॉग इथेच कंटिन्यू होत आहे. तर सकाळी उठल्याबरोबर ना अंघोळीच्या आधीच काय केलं मी, तिखट जे आहे ते भरून घेतलं, डाळसुद्धा धुवून घेतली. तर आता इथे बघा मी तिखट कशा पद्धतीने भरत आहे ते. तर डाळ कोणती होती, ती मुंगाची डाळ. वड्यासुद्धा मला करायच्या होत्या. आता तीज आहे 10 तारखेला अक्षय तृतीया, तर आमच्याकडे तीज म्हणते. आणि सासऱ्यांचं जे काही श्राद्ध पात्र असते ना ते आम्हाला करावं लागते, जे आता विदर्भामध्ये माहीतच असेल, पण अक्षय तृतीया हा सगळीकडे केला जातो पितृपक्षसारखा. तर ते केल्या जाते आमच्या घरी. तर आता आम्हाला पण इकडेच राहून आहे आणि त्याच्यामुळे मग गावाकडे सारखं नाही जाणं होत, म्हणून आम्ही इकडेच जे काही आहे ते इकडेच करून घेतो. आणि मग ते तीजासाठी असते ना वड्या, कुरड्या आणि शेवड्या, सगळ्या गोष्टी नवीन कराव्या लागत्या. म्हणून म्हटलं चला दादाही मिळाले योगायोगाने घरी, नाहीतर मग मी काय करणार होती, जोपर्यंत इलेक्शन संपत नाही तोपर्यंत हातच लावणार नव्हती. आणि मग इलेक्शन संपल्यावर ह्या सगळ्या गोष्टी करणार होती. पण आता मिळाले घरी म्हणून करत आहे. आणि दुकानातून 10-10, 20-20 रुपयाचं पॅकेट येते ना ते तेवढं पूजेपुरतं घेऊन येणार होते, असं करणार होती मी. कारण ना आज काय झालं, पापड बनवता रितूच्या ना पायाला मस्त जोराचा असा चटका लागला, एकदम पापडावरच येऊन उभा झाला तो. ते काही मी व्हिडिओत दाखवलं नाही. तर इथे ना अशा पद्धतीने मी तिखट भरून घेते. तिखट खाली पूर्ण पेपर टाकला, त्याच्यावर तिखट टाकलं, त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं, 2-4 तेजपान टाकले आणि परत लेअर देत आहे. जसं आपण बिर्याणीला लेअर देतो ना तसेच लेअर देत मीठ टाकायचं, तिखट टाकायचं आणि त्याच्यावर थोडंसं तेजपान टाकायचं, किंवा मग थोड्याशा प्रमाणात असेल ना तर सगळं काही तिखट भरून घ्यायचं आणि त्याच्यावरून मग आपण मीठ आणि तेजपत्ता जरी ठेवला डब्यामध्ये पॅकिंग करून तरी पण ते व्यवस्थित वर्षभर राहते. कुठलीच जाळी लागत नाही, कुठल्याच प्रकारच्या अळ्या होत नाही, किंवा मग कुठल्याच प्रकारचं खराब त्याच्यामध्ये होत नाही.
तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे असेल की नुसतं पावडर दळून आणला तर तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता. तर इथे त्यानंतर मी बनवायला घेतलेले आहे साबुदाण्याचे जे पळी पापड म्हणतो ना ते. आज साबुदाण्याचे 2 प्रकारचे पापड करणार आहे. सुट्टी होती म्हणून म्हटलं चला पटापट आपल्या कामाला लागून घेऊया. कारण सुट्टी काही मिळून नाही राहिली आणि मग माझे जे उन्हाळी काम आहे ते असेच चालले. म्हणजे आज होईल, उद्या होईल असं करताना दिवस कधी जाऊन राहिला काही समजत नाही आहे. त्याच्यामुळे आता अंदाजाने करते मी ह्या सगळ्या गोष्टी. आधीपासून आता कसा हात बसत चाललेला आहे. आधी विचारून अंदाज पूर्ण मापाने करायची, पण आता अंदाजाने करते. पाणी छान उकळवून घेतलं, थोडंसं काढून घेतलं म्हणजे पातळ वगैरे जाड वगैरे झालं तर वरून टाकता येते, पण पातळ झालं तर मग अजून त्याला आठवत बसा ते मग वेस्ट होऊन जाते. त्याच्यामुळे पाणी जे आहे ते काढून घेतलं. त्याच्यामध्येच मीठ आणि जिरं जे आहे ना ते टाकलं. नंतर साबुदाणा छान असा फिरवून घेतला. साबुदाणा फिरवल्यावर लक्षात आलं की पाणी जे काही वाचलेलं होतं ते त्याच्यामध्ये पाहिजे ते पण टाकून घेतलं आणि जे काही आलूचा किस आहे ना तो तसाच टाकला. जास्त वेळाचा जर झाला असेल तर तुम्ही अवश्य धुवून टाका, पण थोडासाच वेळाचा होता, काही जास्त लालसर पडला नव्हता म्हणून आहे तसा त्याच्यामध्ये टाकला. छान त्याला झाकून अजून एक उकळी येतपर्यंत ठेवताय. तोपर्यंत म्हटलं आपली पूजा बाकी आहे, देवपूजा ती पण करून घेते. कारण बाकीचं जे करत बसली ना मी स्वयंपाक किंवा मग डाळ धुणं, त्याला डब्यामध्ये पॅक करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी होत चाललेल्या होत्या माझ्या ह्या पाठीमागे. कारण हे पापड शिजायचं म्हटलं ना तर खूप वेळ लागतो आणि आज होता रविवार आणि कॅलेंडरमध्ये तुम्ही बघा काल निर्णयमध्ये लिहिलेलं आहे की भोजाजी महाराज पुण्यतिथी 16. तर आमच्याकडे ना वर्धा जिल्ह्यामध्ये आजनसरा म्हणून गाव आहे, जिथे मी लास्ट टाईम आता गेली होती, आईकडे गेली तेव्हा. तर तिथून फोटो आणला होता. आजपर्यंत फोटो नव्हता त्याच्यामुळे लक्ष देत नव्हती तेवढं. पण लक्षात येत होतं कारण आता WhatsAppला स्टेटस असते किंवा माहीतच पडते पुण्यतिथी वगैरे असली तर. पण आता फोटो आहे त्याच्यामुळे मग आज रविवार होता तरी पण आज सुट्टी दिली नॉनव्हेजला. म्हटलं आज नाही आणायचं कारण पुण्यतिथी आहे आणि आपल्या घरी फोटो आहे म्हटल्यावर थोडीफार सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. तर हे आहे ते भोजाजी महाराज आजनसऱ्याचे. काल निर्णयमध्ये बघा तुम्हाला दिसून जाईल वर्धा जिल्ह्यामध्ये आपलं ते ग्रामस्थान आहे ते वर्धा जिल्ह्यात आजनसरा म्हणून गाव आहे तिथले. तर त्यानंतर इथे तेवढं होतपर्यंत माझा जो काही साबुदाणा आहे तो शिजून गेला, पण थोडंसं पातळ झाला म्हणून घट्ट येतपर्यंत अजून थांबली. तोपर्यंत आपली डाळ जी आहे ती पूर्ण सोकलेली होती. एकामागे एक असे 2 दिवस माझं खूप बिझी शेड्यूल चाललं ताईंनो. खरंच म्हणजे एक थांबायचंच नाही, पूर्ण करूनच घ्यायचं. असं वाटत होतं संध्याकाळ झाली तरी अजून काही बाकी आहे का, अजून करून घ्यावं. कारण मग वेळच नाही मिळत आहे आणि मग सगळ्यांचं आता होत आलेलं असेल माझ्या ताईंचं आणि मला भरपूरशा कमेंटसुद्धा आलेल्या आहे 2-4 की ताई वाळवण कधी करशील, रेसिपी कधी शेअर करशील. पण माझा अंदाज असा आहे, तर अंदाजातून तुम्हाला समजलं असेल की काय काय करत आहे. आणि आता डाळ नाही सगळं मशीनवर पाठवायचे आहे. आता मशीन अवेलेबल आहे आजकाल मशीनवरच सगळे पाठवतात. 1 किलोचं प्रमाण आहे, फक्त वाटीभर डाळ तुमच्या दादासाठी काढून ठेवली. तर त्याच्यामध्ये 2-4 हिरवे मिरचे आणि थोडंसं जिरं असं टाकून दिलं. मीठ वगैरे तेच लोक टाकतात जे मशीनवर करून देतात तेच. तर एवढं टाकून दिलं आणि मग त्यांच्याकडे पाठवून दिलं. त्यानंतर यांनी मला गंज जो आहे तो बाहेर नेऊन दिला. सगळं मी तोपर्यंत सेटअप जो आहे पापड बनवायचा तो रेडी केला आणि आता टाकून घेत होती. टाकता यांना म्हटलं थोडंसं जवळून क्लोजअप घ्या आणि रिदू काय केला, आला आणि लगेच त्याच्यावर पाय दिला. बिचाऱ्याचा पाय जो आहे तो थोडक्यात वाचला. 2-4 बोटाला लासलं, थोडा वेळ रडला, मग शांत झाला तो. पण मुलांचं असं असते, त्याच्यामुळे आजपर्यंत माझे जे काही उन्हाळी कामं आहे ना ते मी थांबवून दिले होते ह्याच भीतीपोटी. पण ते बघा पप्पासमोर तसं झालं आणि मग त्यांनाही विश्वास बसला की नाही खरंच मुलांना घेऊन करणं म्हणजे खूप कठीण काम आहे. म्हणूनच जी काही माझी बायको आहे ती थांबलेली होती बनवायसाठी. आणि इथे त्यानंतर पापड वगैरे बनवून घेतले. खूप उशिरा टाकले, वाढले पण नव्हते शेवटी. मग ते परत रात्रीला पंख्यामध्ये टाकून घेतले रात्रभरासाठी आणि मग परत आज उन्हामध्ये आहेच. तर वड्या ज्या आहेत त्या मी आतमधल्या साईडला बसूनच टाकत आहे. जवळजवळ नाही म्हटलं तरी अर्धा तास जाणार होता वड्या बनवण्यामध्ये. आणि पापड बनवताना इतकं गरम झालं की खूप असं पूर्ण डोक्यावर ऊन येऊन गेलं होतं. आणि कामं आवरून जर पापड बनवायचे म्हटलं ना असाच वेळ होतो. हे जे पापड आहे आता ह्या 3रा प्रकार. आज व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा रेसिपी, बरेचसे कामं असंच बघायला मिळत आहे. तर हा जो आहे तो 3रा प्रकार. इथे ह्या पापडमध्ये थोडीशी चूक झाली.
की हे जे साबुदाणा आहे ना तो थोडासा आपण आसट म्हणतो ना एकदम गिला गिला तसा पाहिजे होता. हा पूर्ण मोकळा पडलेला होता. थोडंसं पाणी टाकून घ्यायला पाहिजे होतं मी अर्ध्या तासाचा आधी. तर पापड जो आहे तो माझा फाटला नसता किंवा मग चिऱ्या गेल्या नसत्या. तर 10-12 मोजून जे पापड आहे ना ते चिऱ्या गेल्यासारखे झाले आणि मग ते वाढले नव्हते बरोबर. त्याच्यामुळे मग आज जेव्हा वाळत टाकले ना तेव्हा अजून 10-12 ते वेस्ट गेले. पण असं म्हटलं घरी आपण करून खाल्लेलं एक वेगळंच असते विकतचं करून खाण्यापेक्षा किंवा मग आपण विकतचं आणू तर त्याच्यामध्ये मोजून 10 ते 12 पापड येतात. 20-30 रुपयाच्या पॅकेटमध्ये. त्याच्यापेक्षा नाही इतकं सगळं केलं की मुलंसुद्धा आनंदाने खाते आणि एखादी जर आपला उपास असला, आता वटपौर्णिमा आहे, बऱ्याचशा गोष्टी असते असं आषाढी एकादशी किंवा मग अजून एकादशा वगैरे येतात मधात, तेव्हा मग मुलांना घेऊन सगळं फॅमिली एन्जॉय करायला असं घरगुती केलेलं खूप मजा येते. कारण विकतचं ते विकतचं असते आणि घरी केलेल्याची चव ही वेगळीच असते. त्याच्यामुळे एक मनाला समाधान असते की आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. जरी त्या तुटत फुटत आहे, थोड्याशा हेकड्या-वाकड्या, मोडक्या तोडक्या अशा बनत आहे, पण आपण घरी बनवतो याच्यातच एक समाधान आहे. आणि ना ते बनवताना मी सगळं मिक्स करून टाकलं. सारखेच प्रमाण घेतलं. आलू 1 किलो, 1 ते 1.5 किलो आलू आणि थोडंसं साबुदाणा 1 किलो असं प्रमाण घेतलं. त्याच्यामध्ये तिखट टाकलं, मिरचीची पेस्ट टाकली ना तर तळल्यावर ते खूप खाताना खेस येते तोंडामध्येच. त्याच्यामुळे तिखट टाकलं, जिरं टाकलं आणि मीठ टाकलं. जिरं आणि मिठाचं थोडंसं स्किप झालं त्याच्यामुळे, तर सांगत आहे इथे. तर त्यामध्ये ते टाकलं आणि आता ना आमचं जे काही प्रोसेस आहे बनवायची मशीनवर, ते चालू झालेली होती. तुमचे दादा तिकडे बनवून देत होते. स्मितूसुद्धा आपला खूप मदत करत होता. पॉलिथिन जे आहे ते पप्पाला नेऊन द्यायचं, तिथे बसून थोडेसे गोळे करू लागायचे. हे कामं स्मितू करत होता. आणखी तो मोठा व्हायचा आहे तरी पण त्याला व्यवस्थित समजत आहे की आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि रिदूला मात्र झोपवून दिलं, कारण रिदूला जागं ठेवणं म्हणजे एक डोकेदुखीच झाली असती. कारण त्याला समजत नाही कुठे हात लावतो, मग ते त्याचं हाताला आग होणं किंवा मग पायाला लाचणं हा सगळा प्रकार नको. त्याच्यामुळे त्याला झोपवून दिलं, त्याचाही आराम होते आणि आपलं शांततेत कामसुद्धा होते. तर ताईंनो, हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा.